नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन अशा रोमॅन्टिक लव्ह स्टोरीमध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या या भागाला. शुभांगी आरंभच्या रूममधून थेट तिच्या रूममध्ये आली. तिच्या चेहऱ्यावरती खूप सारा आनंद आणि हसू होतं. तिनं लॅपटॉप टेबलवरती ठेवला आणि त्याला उघडणार की तिच्या मनामध्ये विचार आला. हुकूम कसं हँडल करायचं ते सांगतो म्हणाले. अजून याची पूजा देखील नाही केली. तिने त्या लॅपटॉपवरनं प्रेमानं हात फिरवला आणि ती खाली गेली. क्या बात है, मला वाटलं सडू शैतान हुकुमला कॉफी देऊन येशील आणि त्यांची तक्रार करायला लागशील. इथे तर तू चक्क हसतीयस. सिया तिच्याकडे पाहत खट्याळपणे बोलली. ते इतकेही वाईट नाही आहेत दीदी. हो का? इतके दिवस तर त्याचा इतका शैतान कोणीच नव्हता. आज अशी काय जादू केली की तो इतका वाईट दिसत नाही? दीदी तुम्ही पण ना. चला लवकर आवरू. ए शुभांगी, सांग ना, काय म्हणाला आरंभ? ते म्हणाले की आजपासून कॉफी देताना ती आधी मी. तू काय? ती मी त्यांच्यासमोर टेस्ट करायची आणि मग नंतरच त्यांना द्यायची. ओह माय गॉड, हे प्रेम प्रकरण इतकं पुढं गेले? आम्हाला तर याची खबरच नव्हती. दीदी अजून काय म्हणाला? गिफ्ट दिलंय. गिफ्ट? वाव, काय दिलंय? लॅपटॉप. लॅपटॉप? हे कसलं गिफ्ट? हो, देऊन दिलं तेही लॅपटॉप. हा आरंभ पण ना एक नंबरचा बुद्धू आहे. हे गिफ्ट दादीसांकडून आहे, त्यांनी फक्त आणलंय. ओह, म्हणजे दादीसांनी तुझ्या स्टडीसाठी मागवलं असेल. हो, खूप महागडा आहे लॅपटॉप. साधा आणला असता तरी चाललं असतं. आरंभ जडेजा आहे तो, त्याला साध्या गोष्टी आवडत नाहीत. सुरू करून पाहिलास का? तिने नकारार्थी मान हलवली. का? हुकूम म्हणाले की मी शिकवतो कसं हँडल करायचं आणि त्याची अजून पूजा देखील केली नाही ना म्हणून. वेडी, लॅपटॉपची पूजा कशासाठी? चांगला चालावा म्हणून. अच्छा कर हो, पण त्याला दुधाचा अभिषेक घालू नकोस म्हणजे झालं. दीदी मी काही इतकी बुद्धू आहे का? बुद्धू नाही, गोड आणि निरागस आहेस. चल आता पटकन आवरूया. सिया तिचे गाल ओढत म्हणाली. दोघीही हसत मजा मस्ती करत काम करत होत्या. दादीसा आणि तुलसी त्यांना किचनमध्ये बाहेरून पाहत होत्या. त्या दोघींचं सगळं बोलणं त्यांनी ऐकलं होतं आणि त्यामुळे दादीसा खूपच खुश होत्या. तुलसी, शुभांगीच्या या निरागस आणि गोड स्वभावामुळे आरंभ तिच्याकडे ओढला जातोय. जी मासा, मलाही आता खात्री वाटते की आरंभ शुभांगीला नक्कीच स्वीकारेल. मी तर त्या दोघांचं फुलणारं प्रेम पाहण्यासाठी आतुर आहे. पण तुमची ही इच्छा कधीच पूर्ण होणार नाही माझी सा. तारा रागाने तिथे येत बोलली. तारा? तुलसी तिला शांत बस म्हणून खुणावत होती. मला तुमच्याशी बोलायचंय, असं म्हणून तारा हवेलीच्या बाहेर आली. मग दादीसाही तिच्या मागे आल्या. बोल, दादीसा म्हणाल्या. तुम्ही आरंभला इथे बोलावलं ना? नाही. खोटं बोलू नका. माझ्याबद्दल उलटसुलट सांगून नक्कीच तुम्ही त्याचे कान भरले असणार. तुझ्या इतका नीच स्वभाव नाही माझा. मी जे काही करते ते सगळ्यांसमोर करते. आरंभला मी काहीही सांगितलेलं नाही, दादीसा बोलल्या. मग तो सगळी कामं सोडून इथे अचानक कसं काय आला? तारा बोलली. कसं काय म्हणजे? त्याचं घर आहे हे. दादीसा आहे मी त्याची. तुम्हाला भेटायला नेहमीच येतो. यावेळी तो तुमच्यासाठी नाही, त्या दीड दमडीच्या मुलीसाठी आलाय, तारा रागात बोलली. तारा, तोंड सांभाळून बोल. किती वेळापासून तुझं बोलणं ऐकून घेते याचा अर्थ असा नाही की मी बोलू शकत नाही. मी शांत आहे ते केवळ तन्वीसाठी, आणि तेही शुभांगी म्हणाली म्हणून. तू मला तन्वीला सगळं सांगशील म्हणून धमकी दिलीस आणि मी घाबरले असं जर तुला वाटत असेल ना, तर तो तुझा गैरसमज आहे. तन्वी समजदार आहे. तिला कळतं की तू किती खरं बोलत असशील. तू तन्वीच्या मनात माझ्याबद्दल काहीही उलटसुलट भरवलंस तरीही तन्वी त्या गोष्टींवरती विश्वास ठेवेल असं वाटतं तुला? तर मग ठीक आहे, तू सांग तिला तुला जे काही सांगायचे ते. पण मला विश्वास आहे याबद्दल की ती माझ्याशी आणि आरंभशी नक्कीच बोलणार. तुझ्या बोलण्यावर ती पूर्णपणे विश्वास कधीच ठेवणार नाही. दादीसा रागानं असं म्हणत आतमध्ये निघून गेल्या. ही म्हातारी आता डोक्यात जायला लागली आहे. मला काहीतरी करावं लागेल. तारा तंतनत म्हणाली आणि हवेलीमध्ये निघून गेली.
पण त्यांचं हे बोलणं तन्वी मात्र ऐकत होती. ती अजूनही बाहेरच गार्डनमध्ये होती. या दोघींनी तिला पाहिलंच नव्हतं. भाई इथे माझ्यासाठी आला नाही, मग कुणासाठी आलाय? आणि शुभांगीचा या सगळ्याशी काय संबंध? ती एक नोकर आहे, तरीही मॉम तिचा एवढा रागराग का करते? माझ्यापासून काय लपवत आहेत सगळे? तन्वी विचार करत होती आणि पाठीमागनं शौर्याने तिला भो असं केलं. बुवा घाबरली, बुवा घाबरली, शौर्य हसत टाळ्या वाजवत म्हणाला. शौर्य, खरंच किती घाबरली मी, तन्वी छातीवर हात ठेवून म्हणाली. तू पण परीसारखी भित्री आहेस. परी? हां परी, तीही अशीच घाबरते. बुवा तुला माहीत आहे ना, मी आणि काकीसानं परीला खूप घाबरवलं होतं. खूप मजा आली होती. शौर्य, परी म्हणजे शुभांगी ना? हो. मला सांग, ती आपल्या हवेलीमध्ये कधी आली? मला नाही माहीत, पण काकासा घेऊन आले होते. आरंभबाईचा? हो. शौर्य, तन्वी बेबी, चला आतमध्ये, नाश्त्याला बोलवत आहेत. रोजी आंटी तिथे येऊन म्हणाली आणि तो विषय तात्पुरता तिथेच थांबला. इकडे आरंभ आला म्हणून मेरी आणि जोजो देखील फार खुश झाले. नाश्ता करून सगळे फार्म हाऊस फिरायला गेले. तन्वीने फार्म हाऊस पाहिला असल्यानं ती हवेलीतच थांबली. सिया, शौर्य, शुभांगी, आरंभ, मेरी, जोजो सगळे फार्म हाऊसवरती फिरत होते. इट्स व्हेरी ब्युटिफुल आरंभ, मेरी आजूबाजूचा परिसर पाहत फोटो काढत बोलली. काकासा, तुम्हाला माहीत आहे, आम्ही काल फोर्ट फिरायला गेलो होतो. अरे वा, आरंभ बोलला. फोर्टचा जो किंग होता त्याला 3 वाईफ्स होत्या. लकी मॅन, आरंभ शुभांगीकडे पाहून म्हणाला आणि तिनं भोवया उंचावल्या. त्याची जी छोटी राणी होती ना, ती खूप सुंदर होती, एकदम परीसारखी. ओह रिअली? हो. आणि तिला फक्त किंगनं पाहिलं होतं, बाकी कोणीही नाही. ती सारखं परीसारखं घुंगट घेऊन असायची. आरंभ, हॉर्सेस, मेरी घोड्यांना पाहून तिथे येत बोलली. हॉर्स रायडिंग करणार? आरंभ सगळ्यांना पाहून बोलला. मी करणार, शौर्य लगेच म्हणाला. मेरी आणि जोजो पण खूप एक्सायटेड होते. मी नाही येणार, तुम्ही जा, सिया तिथं असणाऱ्या बेंचवरती बसत बोलली. एका घोड्यावरती मेरी बसली आणि मग दुसऱ्या घोड्यावरती जोजो, एकावरती शौर्य. शुभांगी कम, मेरी तिला म्हणली. नाही नको, मला भीती वाटते. परी बस ना, खूप मजा येईल, शौर्य बोलला. शुभांगी अगं जा ना, काही होत नाही, सिया बोलली. नाही दीदी, पण मला खरंच खूप भीती वाटते. एक काम कर, तू आरंभ भाईसांसोबत बस, म्हणजे तुला भीती वाटणार नाही. काय भाईसा, चालेल ना तुम्हाला? सिया आरंभकडे पाहत पुन्हा शुभांगीकडे पाहत बोलली. गुड आयडिया, जोजो म्हणाला. ओके. तोही एकदम शांतपणे खांदे उडवत म्हणाला. खरं तर त्याला आतून खूप भारी फिलिंग वाटत होतं. नाही नको, शुभांगी लगेच घाबरून म्हणाली. बस ग, काही होत नाही, सिया तिचा हात पकडून आरंभच्या जवळ आणत म्हणाली. दीदी नको ना प्लीज, शुभांगी त्याच्यासोबत बसायला कचरत होती. बस म्हटलं ना, सिया तिला मोठे डोळे करून म्हणाली. कम ऑन शुभांगी, मेरी देखील बोलली. बिचारी शुभांगी भीत भीतच घोड्यावर चढत होती, पण तिला नीट चढता येत नव्हतं. अंगावरती लेहंगा होता तिच्या ना, त्यामुळे आता तिला एक साईड बसावं लागणार होतं. थोडी मदत करा, सिया तिथं असणाऱ्या नोकरगड्याला म्हणाली. वेट, आरंभने त्याला थांबवलं आणि तो स्वतःच घोड्यावरनं खाली उतरला. तिला दुसऱ्या कोणी हात लावलेला थोडीच चालणार होता त्याला. शुभांगी नजर खाली करून उभी होती. त्यानं तिला कमरेत हात घालून अलगद वर उचललं आणि तिनं भीतीनं डोळे मोठे करून त्याच्याकडे पाहिलं आणि हात त्याच्या खांद्यावर ठेवले आणि तसंच त्यानं तिला घोड्यावर बसवलं. होल्ड दिस, आरंभने घोड्याची लगाम तिच्या हातात दिली आणि मग तोही तिच्या मागे बसला आणि तिच्या हातातील लगाम त्याच्या हातात घेतली. ती आता पूर्णपणे त्याच्या हाताच्या विळख्यात बंदिस्त झाली होती. आधीच तिला घोड्याची भीती वाटत होती आणि आता त्याच्या इतक्या जवळ येण्याची सुद्धा तिला आता भीती वाटू लागली होती. घोड्यावरती तर बसवलं, पण पकडू कुठे, तिच्या मनामध्ये ती विचार करत होती. शुभांगी पक्क बसा, नाहीतर पडशील घोड्यावरून, सिया हसत बोलली. देवा, कुठे फसवलं तुम्ही दीदी, आता कुठे पकडू मी, ती मनातच सियाकडे पाहत म्हणाली. तिचा तो रडवेला चेहरा पाहून
जो बाजूला सिया होती ती गालात हसत होती. तिने लगेच मोबाईलमध्ये व्हिडिओ करायला घेतला. मेरी, जोजो, शौर्य यांच्यासोबत इतर नोकर माणसं होती जी हळूहळू पुढे निघाली होती. एन्जॉय द ब्युटिफुल राईड हुकूम, सिया खट्याळपणे हसत म्हणाली आणि ते ऐकून शुभांगीनं डोळेच मोठे केले. होल्ड मी टाईट, त्याचा खट्याळ आवाज तिच्या कानात गेला आणि तिच्या अंगावरती सर्रकन काटा आला. आरंभने घोड्याची लगाम सैल केली आणि घोडा सुसाट वेगानं पुढे धावला. तिने घाबरून पटकन त्याच्या छातीवरती चेहरा ठेवला आणि दोन्ही हातांनी त्याला मिठी मारली. तिचा तो स्पर्श होताच आरंभ गालात हसला. खूप स्पेशल फिलिंग होतं ते. त्यानं अजून जोरात घोडा पळवायला सुरुवात केली आणि भीतीनं शुभांगी त्याला अजूनच घट्ट बिलगली. डोंट वरी, मी असताना तुला काहीही होणार नाही. त्याचा तो आश्वासक आवाज पुन्हा तिच्या कानावर पडला आणि तिनं त्याच्याकडे पाहिलं. तो गालामध्ये हसत होता. तीही हसली आणि पुन्हा त्याच्या छातीवरती चेहरा ठेवून फार्म हाऊसचा तो नजारा पाहू लागली. त्याच्या हृदयाची होणारी धडधड तिला स्पष्ट ऐकू येत होती. एक सुंदर स्वप्नापेक्षा खूप सुंदर असं फिलिंग होतं ते. परीकथेमध्ये जसा राजकुमार त्याच्या राजकुमारीला घोड्यावर बसवून घेऊन जातो ना, अगदी तसंच काहीसं ते चित्र दिसत होतं. काही का असेना, पण यावेळी तरी तो तिचा राजकुमार आणि ती त्याची राजकुमारी होती. वाऱ्यानं तिच्या डोक्यावरील घोंगट तर केव्हाच खांद्यावर पडलं होतं आणि त्यामुळे तिचे ते मोकळे केस हवेमध्ये भूर भूर उडत होते, जे त्याच्या चेहऱ्यावरही येत होते. त्यानं हळूच एका हाताने तिचे केस त्याच्या खांद्यावर टाकले. त्याच्या हाताचा स्पर्श तिच्या मानेवर, खांद्यावर जाणवला आणि तिनं शहारून डोळे बंद केले. तिची ती गोरीपान पाठ, खांदा त्याच्या नजरेस पडला आणि तो एकसारखा तिथेच पाहत होता. त्याला तिथं किस करण्याची जबरदस्त इच्छा झाली, परंतु त्यानं स्वतःला खूप कंट्रोल केलं. कंट्रोल आरंभ, कंट्रोल, तो मनातच बोलला आणि नजर पुढे केली. आरंभचा स्पीड जास्त असल्यानं ते दोघे बरेच पुढे निघून आले. 200-250 एकर जमीन असणारं एक मोठं फार्म हाऊस होतं ते. मेरी, जोजो थोडा वेळ फिरून पुन्हा सियाजवळ आले. बराच वेळ सगळे त्यांची वाट पाहत होते. शौर्य आणि मेरीला भूक लागली होती. वेअर इज आरंभ अँड शुभांगी, मेरी बोलली. हुकुम तलावाकडे गेलेत, एक नोकर बोलला. दे हॅव गॉन फार अँड इट विल टेक टाइम फॉर देम टू कम, सिया बोलली. ओ गॉड, आय एम व्हेरी हंग्री, मेरी बोलली. मला पण खूप भूक लागली मा, शौर्य बोलला. नो प्रॉब्लेम, दे विल कम, वी विल गो, सिया बोलली. ओके, जोजो म्हणाला आणि मग सगळे तिथून हवेलीकडे निघाले. हुकुम आल्यावरती त्यांना निरोप द्या की आम्ही हवेलीकडे निघालोय, सिया नोकराला बोलली. जी हुकुम, नोकर बोलला. इकडे आरंभचा घोडा फार्म हाऊसच्या दुसऱ्या टोकाला असणाऱ्या एका तलावाजवळ येऊन थांबला. आरंभ लगेच खाली उतरला आणि त्यानं शुभांगीलाही खाली उतरवलं. शुभांगी आजूबाजूला पाहत होती. जागा थोडी सुनसान होती, परंतु तितकीच सुंदर आणि मनमोहक होती. आपण कुठे आलोय, तिनं कुतूहलानं विचारलं. फार्म हाऊसच्या दुसऱ्या टोकाला. एवढं मोठं फार्म हाऊस आहे? 200 एकर जागेत आहे, तो हसत बोलला. ओके, ती पुन्हा सगळीकडे पाहत बोलली. ती तशीच उभे राहून आजूबाजूला पाहत होती. आरंभला तिच्याशी बोलायचं होतं, परंतु सुरुवात कुठून करावी हे समजत नव्हतं. मेरी आणि जोजो कसे वाटले? छान आहेत. परदेशी आहेत, परंतु खूप मनमिळाऊ आहेत. आणि तन्वी? ती पण फार गोड आहे. तुमच्यावर सगळ्यात जास्त प्रेम आहे तिचं, ती हसत म्हणाली. हो, आणि माझं तिच्यावर, तोही हसला. हुकुम, एक बोलायचं होतं. बोल. तन्वी फार दुःखी आहे, शुभांगी म्हणाली. तिच्या आजारपणामुळे, आरंभ बोलला. नाही, आरंभ तिच्याकडे न समजून पाहू लागला. आजारपणापेक्षा जास्त दुःख तिला तिच्या एकटेपणाचं आहे. ती एकटी कुठे आहे? रोजी आंटी सतत तिच्या सोबत असते. शिवाय ती जास्त घरी राहतच नाही. तिला ट्रॅव्हलिंग करायला फार आवडतं. नवनवीन ठिकाणी ती सतत फिरत असते. तिच्या एकटेपणामुळेच तर ती सतत बाहेर असते, कारण घरी कोणी तुम्ही तिच्याकडे लक्षच देत नाही. तिला जे काही हवंय ते सगळं मी आणि डॅड आणून देतो. तिची इच्छा ती बोलण्याआधीच पूर्ण होते. तिला या सगळ्यांपेक्षा तुमच्या सगळ्यांचा वेळ हवाय. मान्य आहे तुम्ही सगळे बिझी असता, परंतु तिच्यासाठी थोडासा वेळ नाही काढू शकत का?
या आजारानं ती आधीच खूप स्ट्रेसमध्ये आहे. त्यात हा एकटेपणा तिला अजूनच चिडचिडा बनवतो. आरंभला कुठेतरी तिचं बोलणं पटत होतं. मग आम्ही काय करायला हवं? तिला वेळ द्या, तिला चार चौघात मिसळू द्या. कुणी तिच्यावर हसेल, तिला बोलेल्या भीतीनं तुम्ही तिला बाहेर जाऊच दिलं नाही तर मग ती दुनियादारी कशी शिकणार? लोक कसे असतात, त्यांचे स्वभाव कसे असतात, त्यांच्याशी बोलताना कसं डील करायचं, या सगळ्या गोष्टी तिला अनुभवातनं शिकू द्या. म्हणजे पुढे जाऊन ती अजून समजदार होईल. ती शरीरानं अपंग तर आहे, परंतु आता ती अशी एकटी राहून विचारानेही अपंग व्हायला लागली. स्वतःच्या आईसाठी तिच्या मनामध्ये अजिबात प्रेम आपुलकी नाही. हे तिच्या सर्वांगीण विकासासाठी चांगलं नाही. शुभांगी अगदी जीव तोडून बोलत होती. तिची तन्वीबद्दलची तळमळ, आपुलकी, काळजी पाहून आरंभाला खूप छान वाटलं. सपनाने सुद्धा कधी तन्वीबद्दल एवढी आत्मीयता दाखवली नव्हती जेवढी शुभांगीने दाखवली होती. तिला खरंच तन्वीबद्दल कळकळ होती हे तिच्या बोलण्यातनं स्पष्ट जाणवत होतं. तितक्यात एक नोकर तिथं आला. हुकुम, सगळे हवेलीवर परत गेलेत. ओके, आरंभ म्हणाला आणि नोकर निघून गेला. आपणही निघूयात, शुभांगी बोलली आणि 1-2 पावलं पुढे गेली. शुभांगी, आरंभने तिला हळूच आवाज दिला आणि तिनं वळून त्याच्याकडे पाहिलं. मॉम तुझ्याशी जे काही वागली त्यासाठी आय एम सॉरी. ती गोंधळून त्याच्याकडे पाहू लागली. मला माहित आहे मॉम तुझ्याशी फार वाईट वागतेय. तिने लगेच नजर झुकवली. मी आजच सगळ्यांना सांगेन की तो नोकर नाहीयेस. मग मी कोण आहे? ती नजर वर करून बोलली. आरंभकडे याचं उत्तर नव्हतं. नाही ना उत्तर? ती हलकसं हसली. शुभांगी, मी, तो अडखळत बोलला. हुकुम प्लीज, तुम्ही या गोष्टींचं वाईट वाटून नका घेऊ आणि मला त्यांच्या बोलण्याचं बिलकुल वाईट वाटलं नाही. मी कोण असं विचारल्यावर त्यांच्याकडे तुमच्यासारखं उत्तर नसेल आणि त्यांना जे सुचेल त्या ते बोलून गेल्या. आणि मी नोकरच तर आहे. आरंभ नुसता तिच्याकडे पाहत होता. माझे बापू तुमच्याकडे कामाला होते, मग नोकराची मुलगी नोकरच असणार ना? ती खिन्नपणे हसत म्हणाली. तू नोकर नाहीस शुभांगी, मी सगळ्यांना खरं काय ते सांगेन. असं करू नका. का? आरंभ बोलला. तुमच्या बहिणीचा विचार करा. तिला काय वाटेल? दादिसांबद्दल उगाच तिच्या मनामध्ये गैरसमज निर्माण होईल आणि मन जवळ येण्याऐवजी अजून दूर जाईल. माझं काय, काही दिवसांनी मी इथून निघून जाईन, पण तुम्हाला सगळ्यांना आयुष्यभर एकत्र राहायचे. नात्यामध्ये दुरावा आला तर तो लवकर कमी करा, वाढवू नये, कारण याने नाती तुटतात. आपलं नातं आधीच तुटलंय आणि या तुटलेल्या नात्यासाठी तुमची आधीची नाती का तोडताय तुम्ही? जे चाललंय ते असंच चालू द्या. काही दिवसांचाच तर प्रश्न आहे ना? असं म्हणून शुभांगी पुढे गेली. आरंभ तिच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहत राहिला. किती समजूतदार होती ती. तिच्यासोबत इतकं वाईट वागूनही ती त्याच्या घरच्यांचा किती विचार करत होती. जय बरोबर बोलत होता हे आता त्यालाही पटत होतं. कुणाबद्दल वाईट विचार करणं हा तिचा स्वभावच नव्हता. तर मग मित्रांनो, आता तुम्हाला काय वाटतं? आरंभ इथून पुढे काय करेल? पाहावं लागेल पुढच्या येणाऱ्या काही भागांमध्ये. तोपर्यंत तुम्हाला ही लव्ह स्टोरी कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.